हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या मॉर्निंगची सुरुवात कामं वगैरे करून घेतली, देवपूजा, विन्सीला पण रेडी वगैरे केलं. मग त्यानंतर असं पिझ्झा बनवलेलं ब्रेकफास्टसाठी. लस्सी आणि फ्रूट्स वगैरे ब्रेकफास्ट करून घेतला सकाळचा विन्सीने आणि मी. मग तिला स्कूलला सोडण्यासाठी निघाली, तिला घेऊन बाहेर असं. तर बाहेर क्लायमेट मस्त होता, पण घरात काम चालू असल्यामुळे खूप बाहेर डस्ट होतं. माझी गाडी पण बघा किती घाण झाली आहे, मला धुवायला पण वेळ नव्हतं. तर मी तशीच घेऊन गेली तिला. मग गावातनं गेली अशी छान अशी गेलो मस्त. विन्सीचा पण मूड आज चांगला होता, पण मला तिच्या व्हिडिओ नाही करायला भेटल्या कारण की दुसरी कामं. असं जेवण वगैरे बनवायचं होतं दुपारचं आणि मग परत तिला आणायला जायचं होतं. आणि या माझ्या जेवणाच्या व्हिडिओ आहेत, व्हेज कोल्हापुरी आणि नान बनवलेलं आज मी जेवणासाठी. तर ही व्हिडिओ पण मी यूट्यूबला टाकणार आहे, तर त्या व्हिडिओ पण तुम्ही यूट्यूबला जाऊन नक्की बघा रेसिपीच्या. मग त्यानंतर जेवण वगैरे झालं, मग थोडंसं रेस्ट केलं. घरात पण काम चालू होतं. मग क्लासला गेली, विन्सी पण आज माझ्यासोबत आली आणि मग मॅडम इथे आम्हाला शिकवत होत्या कसं करायचं ते प्रोसेस पॅचेसची. मग हे मॅडम असं दाखवत होत्या. मोस्टली ते आम्हाला म्हणजे शिवूनच शिकवत होत्या, पण तो झाल्यावर पॅच खूपच सुंदर दिसत होता. मग इथे विन्सी सोबत होती, ती पण बोर झालेली आणि मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होती. मग तिला चॉकलेट वगैरे दिले आणि मग तिचा मूड थोडा चांगला करण्यासाठी तिच्यासोबत व्हिडिओ वगैरे केल्या. आणि मग त्यानंतर आम्ही इथे अशी ज्वेलरी बनवून घेतलेली, पॅचेस आणि एअरिंग्स वगैरे. एअरिंग्स पण मॅडमने एवढे छान सांगितलं, म्हणजे बाय चान्स आपल्याकडे कधी एअरिंग्स बनवायचे टूल्स नसेल तर आपण पेपरचा वापर करून कसं कानातलं तयार करू शकतो हे मॅडमने सांगितलं. आणि किती सुंदर दिसत होते ते कानातले, खूपच छान. पॅचेस पण खूप छान झालेले रेडी. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.